श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा, सेवा, उपासना केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होत असते असे म्हटले जाते. आता हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना का समर्पित आहे किंवा या महिन्यामध्ये त्यांची पूजा का केली जाते तर पहा, अधिक मासाची गणना मुख्य महिन्यांमध्ये केली जात नाही. जेव्हा महिन्याची नावं ठेवली जात होती तेव्हा लोक आपल्याला अपवित्र समजतील या चिंतेने अधिक मास हा दुःखी आणि निराश झाला. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले की अधिक मास तू मला अत्यंत प्रिय असशील आणि तुझे नाव एक पुरुषोत्तम मास असे जे माझे नाव आहे आणि मी या महिन्याचा स्वामी असेन. त्यावेळी देवाने सांगितलं की हा महिना इतर 12 महिन्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे गणला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली जाते. आता जेवढं महत्त्व भगवान विष्णूंच्या सेवेला आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये कुलदेवीच्या ओटी भरण्याला, कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा दिलं जातं. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कधी व कोणत्या दिवशी भरावी, ओटी मंदिरामध्ये जाऊन भरावी की घरी भरावी, तसेच ओटीमध्ये कोणते साहित्य असायला हवे आणि ही एक वस्तू जी ओटीमध्ये आपल्याला आवर्जून ठेवायची, या वस्तूशिवाय ती ओटी अपूर्ण मानली जाते. जर आपण अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्याला सोन्यासारखे दिवस येतील. कुलदेवीची अखंड कृपा, आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहणार आहे. तर अधिक महिन्यामध्ये ओटी कशी भरायची आहे, कोणत्या वेळेत भरायची याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, 15 जून रोजी हा अधिक महिना संपणार आहे. तर हा अधिक महिना संपण्या अगोदर तुम्हाला घरच्या घरी तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ज्याप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत असतो, आपली आईसुद्धा देवीपेक्षा कमी नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीची ओटीसुद्धा या अधिक महिन्यामध्ये भरायची असते. आता या महिन्यामध्ये देवीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरली जाते आणि म्हणूनच आपल्याला अधिक महिन्यामध्ये म्हणजे अधिक महिना संपण्याच्या अगोदर हे महत्त्वाचं काम जे आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मकता ऊर्जापासून दूर ठेवण्यास मदत करते. एवढंच नाही तर आपण अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा ही ओटी भरल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना ही आपली कुलस्वामिनी पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहतो. आपली जी कुलदेवी असते ती आपल्या कुळाचं, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणारी असते. कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असतं. सर्व नकारात्मक ऊर्जेपासून, वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते.
आता तुम्हाला समजलंच असेल की आपण कुलदेवीची ओटी भरल्याने त्याचे कोणते फायदे आपल्याला होत असतात. आता आपण जाणून घेणार आहेत की कुलदेवीची ओटी या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी भरावी किंवा कोणत्या दिवशी भरू नये. तर पहा, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता. फक्त अमावास्येच्या दिवशी सोडून आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जे शुभ दिवस असतात ना, ते म्हणजे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अष्टमी या तिथींना जर आपण कुलदेवीची ओटी भरली तर ते खूप शुभ मानले जाते. परंतु त्यावेळी जर शक्य नसेल तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आता ही ओटी नक्की कुठे भरायची आहे, तर ही ओटी जर तुम्हाला देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथेच तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये मंगल कळशाची स्थापना केली असेल तर तिथे सुद्धा ही ओटी भरू शकता. किंवा या अधिक महिन्यामध्ये बरेच जण आपल्या कुलदेवीला जात असतात, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा देवीची ओटी ही भरू शकता. त्या ओटीमध्ये आपल्याला आवर्जून अनारसे जे आहेत ते वाण म्हणून देवीला घेऊन जायचं आहे. म्हणून जर तुम्हाला अधिक महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीला जाणार असतील तर तेव्हा तुम्ही ही ओटी तिथे सुद्धा भरली तरी चालणार आहे. यापैकी तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ, तुमच्या गावामध्ये जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तिथे देवीला ओटी ही भरू शकता. म्हणजे अगदी त्या देवीला तुमची कुलदेवी मानून तुम्ही त्या देवीची ओटी भरली तरीही चालणार आहे. आता ओटी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भरू शकतात. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकता. कारण कुलदेवीचं संरक्षण हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये ही ओटी भरायची असते. आता आपण पाहणार आहेत की कुलदेवीची ओटी ही नक्की कशी भरायची आहे किंवा ओटी भरताना त्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कोणत्या वस्तूंना खरा मान आहे. तर आपल्याला एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये साडी ठेवायची. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडी ओटीमध्ये भरण्याची पद्धत आहे. आता तुमच्याकडे नऊवारी साडी ठेवायची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करणारी साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सकारात्मक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी तुम्ही लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा या रंगाच्या साड्या घेऊ शकतात. एका ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची आहे. तिच्यावर खण जो आहे तो आपल्याला ठेवायचा. खणाचा रंगसुद्धा आपल्याला शुभच घ्यायचा आहे. तुम्ही लाल, सोनेरी किंवा हिरवा रंगाचा खण घेऊ शकतात. तसेच पाण्याने भरलेला आपल्याला नारळसुद्धा घ्यायचा आहे. आता हा जो नारळ आपण ताटामध्ये ठेवणार तर या नारळाची शेंडी जी आहे ती देवाच्या दिशेने येईल असं आपल्याला नारळाला ताटामध्ये ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला एक हळकुंड जे आहे ते घ्यायचं आहे आणि हे हळकुंड जे आहे ते लेकुरवाळं हळकुंड आपण ज्याला म्हणतो, तर असं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे. एक खारीक घ्यायचं आहे, एक बदाम घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ओटीसोबत ठेवायच्याच. यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचे साहित्य असेल ते सुद्धा ठेवायचं. एवढं घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू मग तुम्ही आवर्जून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही लाल रंगाचं वस्त्र, बांगड्या, हळद, कुंकू, गजरा, मंगळसूत्र आणि जोडवी हे शृंगाराचे साहित्य तुम्ही ओटीने मध्ये भरू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर 16 प्रकारचे शृंगार असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. परंतु नाही शक्य झालं तर ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या घेतल्या तरीही चालणार आहे. आता जेव्हा तुम्ही शृंगाराचं साहित्य घेणार आहेत तर त्यामध्ये चुकूनही तुम्हाला लिपस्टिक, पावडर, आयलाइनर, नेल पॉलिश या ज्या वस्तू आहेत त्या ओटीमध्ये ठेवायच्या नाही आहेत, कारण त्या अनेक रसायनापासून
बनवल्या जातात आणि त्या वस्तूंना धर्मशास्त्रानुसार कुठेही उल्लेख नाही, म्हणून या 4 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कुलदेवीला ओटीमध्ये भरताना चुकूनही ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्याच वस्तू तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि ही ओटी भरताना तुम्हाला एक वाण किंवा गजरा हा घ्यायचा आहे. गजरा किंवा वेणी शक्य नसेल तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं फूल घेतलं तरीसुद्धा चालेल. आता ही ओटी भरताना ज्या वस्तू तुम्ही ताटामध्ये ठेवणार आहेत तर ते ताटसुद्धा तुम्हाला स्टील किंवा तांब्याचं घ्यायचं आहे. चुकूनही तुम्हाला प्लास्टिकचं भांडं हे अजिबात वापरायचं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही देवीची ओटी भरणार आहे तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित तयार होऊन घ्यायचे. तुम्ही स्वतःसुद्धा साडी नेसावी. त्यानंतर 16 शृंगार हे करायचे. स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं. हातामध्ये हिरव्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत. छान असं साधा शृंगार करायचा आणि यानंतर तुम्हाला ओटी भरायची. आता जिथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओटी भरणार आहेत तिथे गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये शक्य असेल तर 33 वाती आपल्याला लावायचे आहेत. आता 33 वातीचा दिवा कसा तयार करायचा याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन घेते, ते सुद्धा आवर्जून तुम्ही पाहून घ्यायचं. आता तुमच्याकडे 33 वाती बनवणं तुम्हाला शक्य नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला 33 वाती ह्या मिळून जाणार आहेत. तर तुम्हाला या 33 वातींना छान तुपांमध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि असा हा 33 वातीचा दिवा जो आहे तो तुम्हाला कुलदेवीच्या टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तो सर्वप्रथम प्रज्वलित करायचा. यानंतर देवीला हळद कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर ओटीचे जे ताट आहे ते आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. हे ताट आपल्या छातीजवळ लावायचं आहे. म्हणजेच ताट दोन्ही हातामध्ये पकडून आपल्या छातीजवळ पकडायचं आहे. आपल्याला कुलदेवीसमोर उभं राहायचं आहे. यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी, कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे, कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे. ही मूळ स्थानी येऊन ओटी भरू शकत नाही मी, म्हणून घरच्या घरी ही ओटी मी भरत आहे. माझ्या ओटीचा स्वीकार कर. किंवा तुम्हाला मूळ स्थानी गावी जाणं शक्य असेल किंवा जिथे पण तुमच्या देवीचं मूळ स्थान असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी जी आहे ती भरली तरीही चालणार आहे. आपल्याला कुलदेवीला बोलायचं की तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे. तुझ्या कृपेने सुख शांती समृद्धी आमच्या घरामध्ये नांदू दे. आमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नको दे अशी आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. आणि यानंतर ही जी ओटी आहे ती आपल्याला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. यानंतर एक वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही दोन्ही हातामध्ये घेऊन तुमच्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणावर जी ओटी आपण अर्पण केली आहे त्या ओटीवर आपण अर्पण करायचे. 5 वेळा असे तांदूळ तुम्हाला तिच्या मस्तकाला लावून तिच्या ओटीवर अर्पण करायचे आहेत. यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होते. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू जी आपल्याला कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे तांबूळ. बघा, कुलदेवीची ओटी भरत असताना कुलदेवीला तांबूळ हे सुद्धा अर्पण केले जाते. आता तांबूळ हे नक्की काय असते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण आपण प्रत्येकजण जेव्हा पण आपल्या कुलदेवीला जातो तेव्हा तिथे सुद्धा आपण तांबूळ हे ओटीमध्ये ठेवत असतो. तांबूळ हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, परंतु तुम्ही हे जिथे पानपट्टी असते, पान सुपारीवाला दुकान असतं तिथे जाऊन सुद्धा त्याला सांगितलं की मला देवीच्या ओटी करता तांबूळ हवं आहे तर तो तुम्हाला बरोबर बनवून देईल. या तांबूळमध्ये तंबाखूचा वापर करू नका असं त्यांना सांगायचं आहे. तर
तुम्हाला तांबूळ जे आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही देवीची ओटी भरणार आहे तर त्यामध्ये आवर्जून आपल्याला हे तांबूळ जे आहे ते ओटीमध्ये ठेवायचं आहे. अशा रीतीने आपल्याला ही ओटी जी आहे ती देवीची आपल्या भरून घ्यायची आहे. आता काही वेळाकरता हा तांबूळ जो आहे तो ओटीमध्येच ठेवायचा आणि त्यानंतर तो तिकडनं उचलून घ्यायचा आणि आपल्या घरातील जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याला थोडा थोडासा तो तांबूळ जो आहे खायला द्यायचा प्रसाद म्हणून. आता हा तांबूळ प्रसाद म्हणून खाताना एक मुख्य नियम म्हणजे तुम्हाला हा जो तांबूळ आहे तो घरा व्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला खायला द्यायचा नाही आहे, कारण तो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि तो आपल्यालाच भेटायला हवा आणि म्हणून हे तांबूळ जे आहे ते सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. आता तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी जो काही ब्लाऊज पीस घेणार आहेत किंवा साडी घेणार आहेत तर ती चुकूनही निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची नसावी. निळा रंग, काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र ओटीमध्ये भरण्यासाठी घेऊ शकतात. तसेच तुम्ही सुद्धा ओटी भरताना निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची ओटी भरू नका. आता ही ओटी जर तुम्ही घरी भरली असेल, तुमच्या कुलदेवीच्या टाक किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा अगदी मंगळ कळशासमोर तुम्ही ही ओटी भरली असेल तर मग त्या ओटीच्या साहित्याचं काय करायचं तर बघा, ते ओटीचं सर्व साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग काही दिवसांनी जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाणार असतील किंवा एखाद महिन्यामध्ये तुम्ही काही प्लॅन करत असतील देवीच्या मूळ स्थानी जाण्याचं तर तिथे जाताना तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात आणि त्या वस्तू ज्या आहेत तुम्ही देवीला अर्पण करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जी पण पहिली सुवासीन स्त्री येईल तिलासुद्धा तुम्ही ही ओटी जी आहे मान सन्मान तिचा करून देऊ शकता. आता कुलदेवीची ओटी कोणी भरायची नाही आहे तर ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल किंवा सुतक सुएर असेल तर अशा स्त्रीने जे आहे कुलदेवीची ओटी भरू नये. तसेच गर्भवती महिलेने सुद्धा देवीची ओटी ही भरायची नाही, कारण तिची ओटी पहिल्याच देवीने भरलेली असते. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती होती, म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.